नमस्कार. आता आपण पाहत आहोत वराह पुराण आणि हा कथाभाग 16वा आहे. यामध्ये दशमी तिथी, दिशांची उत्पत्ती आणि एकादशीला कुबेराची उत्पत्ती या दोन कथा आपण पाहणार आहोत. त्याच्या आधी आपण पाहूया वराह स्तोत्र 2 श्लोक. तत्वमसीति वक्तारम आविर्भूतं जगत्प्रीतं श्रीसद्गुरुहितं विष्णु वन्दे वाराहरूपिणं रसातलागता भूमिं गजकमलिनीमिवम् उद्धारहितं विष्णु वन्दे वाराहरूपिणं. पुढे मुनिवर महातपांनी त्या राजाला दशमी तिथी आणि दिशाची उत्पत्ती कशी झाली याच्याबद्दल सांगितले आहे. भगवान श्रीहरीच्या कानापासून दिशा कशा उत्पन्न झाल्या हे सांगितले. आधी सर्गाच्या प्रारंभी सृष्टीची रचना करताना ब्रह्मदेवांना चिंता उत्पन्न झाली की आपण निर्माण केलेल्या प्रजेस आधार कोणाचा राहील, म्हणून त्यांनी आभ्यंतर स्थानाचा संकल्प केला. अशा संकल्पानुसार त्या परमप्रभूच्या कानापासून 10 तेजस्वी कन्या प्रगट झाल्या. पूर्वा, दक्षिणा, पश्चिमी, उत्तरा, ऊर्ध्वा, अधरा या 6 कन्या मुख्य होत्या आणि 4 कन्या त्या कन्यांच्या मध्यापासून निर्माण झाल्या. आणि या सर्व कन्यांनी ब्रह्मदेवांना नम्रत्वाने प्रार्थना केली. म्हणजे आता ब्रह्मदेवांनी सृष्टी उत्पन्न केली, पण तिला आधार कुणाचा, सपोर्ट पाहिजे ना कुठल्याही गोष्टीला. मग अशावेळी विष्णूच्या कानापासून एकंदरीत आपण 8 दिशा म्हणतो, पण 10 दिशा तयार झालेल्या आहेत. तर मुख्य दिशा काय आहेत? पूर्व, उत्तर, पश्चिम, दक्षिण आणि ऊर्ध्व म्हणजे वरची आणि आदर म्हणजे खालची, अशा 6 कन्या. आणि त्याच्या मध्यापासून अजून 4 निर्माण झाल्या. अशा एकूण त्या 10 कन्या झाल्या. आणि त्याने ब्रह्मदेवाला प्रार्थना केली, देवेश्वरा, आपण प्रजेचं पालन करता, आम्हास स्थान देण्याची कृपा करावी. आम्ही आपल्या पतीसह सुखपूर्वक निवास करू असं स्थान आपण आम्हाला द्यावं. अव्यक्त जन्मी प्रभो, आम्हास भाग्यशाली पती प्रदान करावा. त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, कमनीय कटिभागातून शोभणाऱ्या दिशांनो, हे ब्रह्मांड 100 कोटींच्या विस्ताराचं आहे. यात तुम्ही संतुष्ट होऊन यथेष्ट स्थानावर निवास करावा. मी शीघ्रच तुम्हाला अनुरूप अशा पतींना निर्माण करतो. त्या इच्छेनुसार तुम्ही आपापल्या स्थानी जावं. अशा रीतीने ब्रह्मदेवाने सांगितल्यावर त्या सर्व कन्या आपापल्या इच्छित स्थानी गेल्या आहेत. त्याचवेळी त्या प्रभूंनी महान पराक्रमी लोकपालांची निर्मिती करून त्या कन्यांना परत आपणापाशी बोलाविले. लोकपिता ब्रह्मदेवाने त्या कन्याचे विवाह लोकपालाला केले. आता 8 दिशाचे भैरव आहेत बघा, त्यांना लोकपाल असं देखील म्हटलं जातं. त्यांचा विवाह केलेला आहे. पूर्वाचा विवाह इंद्राशी, आग्नेय दिशेचा विवाह अग्निदेवाशी, दक्षिण दिशेचा विवाह यमाशी, नैऋत्यीचा विवाह नैऋत्यीशी, पश्चिमेचा वरुणाशी, वायव्येचा वायूशी, उत्तरेचा कुबेराशी, ईशानीचा भगवान शंकराशी विवाह केला. पूर्व दिशेचे अधिष्ठाते ते स्वतः बनले ब्रह्मदेव, म्हणजे वरच्या दिशेशी त्याने स्वतः लग्न केलं. आणि अधोलोकाचा स्वामी शेषनाग झाला. अशा रीतीने त्या दिशांना पती देऊन त्यांच्यासाठी ब्रह्मदेवानी दशमी तिथी निर्धारित केली. त्या तिथीस केवळ दही खाऊन जो पुरुष हे व्रत करील त्याच्या पापाचा विनाश होऊन त्याला सुंदर स्वरूप अशी पत्नी मिळेल. इथे हा कथाभाग समाप्त झालेला आहे. आता पुढची कथा आहे ती एकादशी तिथीची आहे आणि कुबेराची उत्पत्ती आहे. त्यानंतर मुनिवर महातपाने राजाला कुबेराच्या उत्पत्तीची कथा सांगितली. प्रथम कुबेर वायूच्या रूपात अमूर्त होता. त्यानंतर तो मूर्तिमान होऊन प्रगट झाला. परब्रह्म परमात्म्याचे शरीर आहे, त्यात तो वायू विराजत होता. आवश्यकता निर्माण झाल्यावर तो क्षेत्रदेव म्हणून प्रगट झाला. त्याच्या उत्पत्तीची कथा ही ऐकण्यासारखी आहे. एकदा ब्रह्मदेवाच्या मनात सृष्टीची रचना करण्याची इच्छा निर्माण झाली. तेव्हा त्याच्या मुखातून वायू प्रगट झाला. त्याच्या वेगाने धुळीचा प्रचंड वर्षाव झाला. ब्रह्मदेवाने त्याला रोखून म्हणले, वायू, तू शरीर धारण करून शांत व्हावंस. हे ऐकताच वायू मूर्तिमान बनून कुबेराच्या रूपात त्यांच्यापुढे उपस्थित झाला.
तेव्हा त्यांना ब्रह्मदेवानी म्हटले, सर्व देवांपाशी जे धन आहे ते केवळ फल मात्र आहे. आता त्याचं रक्षण करण्याचं काम तू करावंस, त्यामुळं तुला धनपती या नावाने प्रसिद्धी मिळेल. आणि त्यांनी अत्यंत प्रसन्न होऊन त्याला एकादशीचा अधिष्ठाता बनविले. या तिथीस कच्चे फळ खाऊन जो व्रताची साधना करील त्याला कुबेर प्रसन्न होतो आणि सर्व कामना पूर्ण करतो. धनाध्यक्ष कुबेराची ही कथा सर्व पापांना नष्ट करणारी आहे. भक्तिपूर्वक जो कोणी ही कथा ऐकेल, श्रवण करेल, त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतील. आता आपण ह्या तिसरी तिथी घेऊया, द्वादशी तिथी, आणि ही विष्णूंची उत्पत्तीची तिथी आहे. आता पुन्हा प्रजापालाला मुनिवर महातापानी या कथेबद्दल सांगितलेलं आहे. ही विष्णूच्या उत्पत्तीची कथा आहे. मनूचे नाव आणि त्याचे मनुत्व याची जी मंत्रशक्ती आहे तीच प्रयोजनवश स्वरूपात मूर्तिमान विष्णूच आहे. म्हणजे अनेक मन्वंतर झाले आहेत, त्यात वेगवेगळे मनू होते, त्यांचे मनुत्व म्हणजे मंत्र आहेत, आणि ते मंत्रशक्ती ही विष्णूची शक्ती आहे किंवा विष्णूचं निर्माण आहे. तीच प्रयोग जनवश स्वरूपात मूर्तिमान विष्णू आहे. भगवान नारायण सर्वश्रेष्ठ परमपुरुष आहेत. त्या प्रभूच्या मनात एकदा सृष्टी निर्माण करण्याचा संकल्प उत्पन्न झाला. त्यांनी विचार केला, आपण जगताची रचना केली तर त्याचं पालनही मलाच करावं लागणार आहे. हा सर्व कर्मप्रपंच आहे. सम्यक स्वरूप धारण केल्याशिवाय हे कार्य नीट करता येणार नाही. म्हणून जगताचं रक्षण करण्यासाठी सगुण मूर्तीची निर्मिती करावी. परब्रह्म परमात्म्याचा असा संकल्प झाला तेव्हा एक प्राक्तनी विशिष्ट रूप धारण करणारी सृष्टी त्यांच्या समोर प्रगट झाली. त्यातूनच पुराण पुरुष भगवान नारायण प्रगट झाले. त्यांनी त्रैलोक्य आपल्या वैष्णव शरीरात प्रविष्ट होताना पाहिले. नंतर ते पुन्हा प्रभूच्या शरीरातून बाहेर आले तेव्हा त्यांना आपल्या प्राचीन वरदानाची आठवण झाली. त्यावेळी भगवंतांनी संतुष्ट होऊन वाणी आदींना वर दिले. हा फार पूर्वीचा प्रसंग आहे. भगवान नारायणांनी वर देताना असे म्हटले आहे, तुम्हा सर्व वस्तू विदित होतील, तुम्ही सर्वांचे कर्ते व्हाल. वाणी म्हणजे आपण जी बोलतो ती वाचा, वाणी. तुम्ही सर्वांचे कर्ते व्हाल. सर्व प्राणीवर्ग तुम्हास नमस्कार करेल. तुमच्याकडून तीनही लोकांचं रक्षण होईल. म्हणून तुम्ही विष्णू हे नाव धारण करावं. आता कुणाला दिलं हे भगवान नारायणांनी सांगितलेलं आहे, वर दिलेलं आहे विष्णूंनाच. ती जी काही शक्ती बाहेर आली संतुष्ट होऊन, त्यांना ते वरवाणीसहित सर्व दिलेले आहेत. तुम्ही सनातन पुरुष आहात. देव आणि ब्राह्मण यांचं रक्षण करणं तुमचं कर्तव्य आहे. तुम्हा सर्वज्ञता प्राप्त होईल. आपण अखिल मानव जातीचं संरक्षण करावं हे देखील त्यांना कर्तव्य सांगितलं आहे. अशा प्रकारचा वर देऊन भगवान नारायण आपल्या प्रकृत रूपात स्थित झाले. विष्णूंना पूर्वीचे स्मरण झाले. ते मनाशी म्हणाले, आपण तर तोच शक्ती संपन्न पुरुष आहोत. त्या ऐश्वर संपन्न प्रभूंनी योगनिद्रेचे स्मरण केले. त्या देवी प्रगट झाल्या. स्त्री पुरुषाच्या संयोगाने उत्पन्न होणाऱ्या प्रजेचा भार त्यांच्यावरती सोपविला. त्यानंतर मी परमप्रभू नारायण स्वरूपच आहे असा विचार करून ते झोपी गेले. विष्णू योगनिद्रेत जातात तेव्हा योगमाया ह्या ब्रह्मांडाचं रक्षण करते. तेव्हा त्यांच्या नाभीतून एक मोठे कमळ प्रगट झाले. 7 द्वीपाची पृथ्वी, समुद्र, वने अशी सृष्टी त्या कमळावर शोभत होती. त्या कमळाचा विस्तार आकाशापासून पाताळापर्यंत फैलावला. त्याच्या कर्णिकेवर सुमेरू पर्वत सुशोभित झाला. सर्वाच्या मध्ये ब्रह्मदेव होते. हे सुमेरू पर्वतावर नेहमी देव शंकर सगळे जाऊन राहिलेले आहेत बघा. आपले असे वैराज रूप पाहून परमपुरुष परमात्म्यास मोठाच संतोष झाला. त्याच्या आतील जो पवनदेव होता त्याने व्यवहारासाठी वायूचे स्तवन केले आणि म्हटले, तू अज्ञानावर विजय मिळवणाऱ्या या शंखाचं रूप धारण कर. नंतर श्रीहरींना म्हटले, अज्ञानाचा नाश करण्यासाठी तुमच्या हातात ही तलवार शोभून दिसते. त्यानंतर अच्युत भयंकर अशा कालचक्रास कापण्यासाठी तुम्ही हे चक्र धारण करा. म्हणजे तलवार रूपीच ते चक्र आहे की जे कालरूपी चक्राला कालचक्राला देखील कापतं. केशवा, पापराशी नष्ट व्हावी म्हणून ही गदा धारण करावी. समस्त भूतांना उत्पन्न करणारी वैजयंतीमाला तुमच्या कंठात शोभत राहील. चंद्र सूर्य हे दोघे श्रीवत्स आणि कौस्तुभ यांच्या स्थानावर शोभतील. पवन सर्वात वेगवान असल्याने तुमच्यासाठी गरुड बनून राहील.
तीनही लोकात फिरणारी देवी लक्ष्मी सदा आपल्याच आश्रयाने राहील. आपण या द्वादशी तिथीच्या आश्रयाने राहावं. या तिथीत जो कोणी पुरुष वा स्त्री घृताच्या आहारावर राहील त्याला स्वर्गाचा लाभ होईल. एकदा कच्चं फळ खा सांगितलंय, एकदा बेल खा सांगितलंय, आता फक्त दिवसभर तूप खा सांगितलंय द्वादशी तिथीला, बाकी काही खाऊ नका. दशमीला फक्त दही खा सांगितलेलं आहे. प्रत्येक तिथीला एक वेगळं काहीतरी सांगितलंय. म्हणजे हे आता विष्णूनेच विष्णूला सांगितलंय, किंवा परमपुरुष जो आहे त्यानं विष्णूचं रूप काही अंशाने धारण केलंय. कृष्ण फक्त पूर्ण पुरुष आहे, कारण पूर्ण अंशाने तो आलेला आहे. बाकी हे अंशाची रूप आहेत. आणि श्रीकृष्णाने जो अवतार घेतला तो पूर्ण अवतार होता. मग आता त्याला सांगितलं की तुम्ही असे असे विष्णू म्हणून नावारूपाला इथे येणार आहात. अशा रीतीने तो परमात्मा पुरुष नारायण विष्णू या नावाने विख्यात झाला. देवदानव या त्याच्याच मूर्ती आहेत. ते स्वतःही आपल्या भिन्न रूपाने अवतीर्ण होतात. त्यांच्याकडून कोणाचा तरी संहार होतो, कोणाचे तरी रक्षण होते. त्यांना वेदांत पुरुष म्हणतात. ते प्रभूचं प्रत्येक युगामध्ये सर्वत्र निवास करतात. जे कोणी त्यांना मानतात तो देव म्हणजे मानत नाही, तो मनुष्य बुद्धिहीन आहे असं सांगितलेलं आहे. जो कोण त्यांना मनुष्य रूपात समजतो, देव समजत नाही, अशी व्यक्ती बुद्धिहीन आहे. आता इथे त्रयोदशी तिथी आहे पुढची, ती आपण पाहूया. त्रयोदशी तिथी आणि धर्माची उत्पत्ती आहे. महातपांनी लोकपाल राजास सांगितले की धर्माचा मोठा आदर करावा. त्यांना त्याच्या उत्पत्तीचा, महिम्याचा आणि तिथीचा प्रसंग सांगितला. ज्याला परब्रह्म परमात्मा म्हणतात तो प्रथम केवळ होता. त्याच्या मनात प्रजेची रचना करावी असे आले. त्यानंतर त्याने प्रजेच्या रक्षणाचा विचार केला. एवढ्यात त्याच्या दक्षिण अंगातून एक पुरुष प्रगट झाला. त्याच्या कानात श्वेतकुंडले, गळ्यात श्वेतमाळा होती. त्याच्या अंगावर शुभ्र रंगाचे अनुलेपन होते. त्याला 4 पाय होते. त्याची आकृती बैलाची होती. त्या पुरुषाला पाहून प्रभूंनी म्हटले, साधू, तू या प्रजेचं रक्षण करावंस. मी तुला जगात प्रमुख पद देत आहे. भगवानाच्या आज्ञेनुसार तो पुरुष त्यांच्या मनासारखाच बनला. सत्ययुगात त्याला सत्य, शौर्य, तप, दान असे 4 पाय होते. त्रेतायुगात 3 पाय, तर द्वापार युगामध्ये त्याला 2 पाय उरले. कलियुगात मात्र तो दानरूपी अशा एका पायानेच प्रजेचे पालन करू लागला. ब्राह्मणांसाठी त्याने अध्ययन आणि यजनादी 6 कर्मे निश्चित केली. क्षत्रियासाठी त्याने दान, यज्ञ, अध्ययन अशी कर्मे निश्चित केली. वैश्यांना आणि शूद्रांना केवळ सेवारूपाने संपन्न करून तो धर्म सर्वत्र फिरू लागला. तो शक्तिशाली पुरुष सर्व द्वीपे, तलातल यांना व्यापून राहिला. प्रकारांतयाने द्रव्य, गुण, क्रिया, जाती हे त्याचे 4 पाय बनले. वेदात सांगितले आहे, संहिता, पद आणि क्रम ही त्याची 3 शिंगे आहेत. आदी आणि अंत या स्थानात त्याची 2 शिरे शोभतात. त्याला 7 हात आहेत. उदात्त, अनुदात्त आणि स्वरित या 3 स्वरांनी तो सदाबद्ध असतो. काही काळानंतर विचित्र कर्म करणाऱ्या चंद्रापासून मोठे दुःख झाले. बृहस्पती हा चंद्राचा बंधू होय. चंद्राच्या मनात बृहस्पतीच्या पत्नीबद्दल, तारेबद्दल इच्छा निर्माण झाली. आता बृहस्पती हा देवांचा गुरु पण होता, त्यामुळे ती गुरुपत्नी पण झाली आणि इकडून ती भावाची बायको, भावजय झालेली आहे. तिच्याबद्दल त्याच्या मनामध्ये इच्छा झाली. या निंदित कर्मामुळे धर्माचे मन उद्विग्न झाले. तो तेथून निघून एका वनात राहू लागला. धर्मवनात निघून गेल्यावर सर्व देव दानव त्यांचे सैनिक सर्व धर्महीन झाले. देव दानव यांच्यात युद्ध सुरू झाले. धर्म नसल्याने कोणतीच मर्यादा उरलेली नव्हती. आता धर्माच्या नावाखालीच धर्मयुद्ध चालतात मोठी मोठी, आणि माणसांचे विनाकारण जीव घेतात. चंद्राच्या दोषामुळे देव दानव यांच्यात वितुष्ट आले. त्यांनी अनेक प्रकारचे आयुध धारण करून परस्परात झगडा केला. त्या संग्रामास कारण केवळ एक स्त्री होती. नारद मोठे विनोदी होते. दानवाशी लढणाऱ्या देवांना पाहून नारदांनी ब्रह्मदेवाला जाऊन ही वार्ता सांगितलेली आहे. ब्रह्मदेव सर्व प्राण्यांचे पितामह, त्यांची आज्ञा सर्वजण मानत असत. ब्रह्मदेव हंसावर आरूढ होऊन युद्धभूमीवर आले आणि त्यांनी युद्ध थांबविले. त्यांनी विचारले, तुम्ही हे असे युद्ध कशासाठी करत आहात? भगवान, हा चंद्र सर्व अनर्थाचे कारण आहे. त्याच्या कर्माने दुःखी बनून धर्मवनात राहू लागला आहे. हे ऐकून देवदानव यांना घेऊन ब्रह्मदेव वनात गेले. तेथे त्यांनी धर्मास 4 पायांनी युक्त अशा वृषभाच्या वेशात पाहिले. चंद्राप्रमाणे शुभ्र अशी त्याची शिंगे होती.
तो इकडे तिकडे भ्रमण करीत होता. ब्रह्मदेव उपस्थित देवांना म्हणाले, देवांनो, हा माझा प्रथम पुत्र आहे. या महामुनीस लोक धर्म म्हणतात. बंधूच्या भारेशी अयोग्य वर्तन करणाऱ्या चंद्राच्या कर्मामुळे याला व्यथा पोचली आहे. म्हणून तुम्ही सर्व देवांनी व दानवांनी त्याला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करावा. त्याचं फळ तुम्हास मिळेल. हे ऐकून देवांनी धर्माची स्तुती करताना म्हटले आहे, जगताचं रक्षण करणाऱ्या महाभागा, आपला वर्ण चंद्रासारखा उज्ज्वल आहे. आपणास वारंवार नमस्कार असो. देवरूप धारण करणाऱ्या प्रभो, आपल्या कृपेनेच आम्हास स्वर्गाचा मार्ग दिसतो. तुम्हीच कर्ममार्गाचं स्वरूप बनून सर्वत्र प्रतीत होत आहात. जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक या तीनही लोकांचं रक्षण आपणच करता. स्थावर आणि जंगम याचा एकही प्राणी नाही की जो आपणाशिवाय राहू शकेल. आपल्या अभावानं हे जगत त्वरित नष्ट होईल. आपण सर्व प्राण्यांचा आत्मा आहात. सज्जन पुरुषाच्या हृदयात आपण सत्वरूपाने शोभता. राजस पुरुषाच्या हृदयात राजस रूपाने आणि तामस पुरुषाच्या मनात हृदयात आपण तामस रूपाने आपला निवास करता. आपणास 4 चरण आहेत. 4ही वेद आपली शिंग आहेत. हातांची संख्या 7 आहे. आपणास 3 बंद आहेत. अशा वृषभरूपी प्रभो, आपणास नमस्कार असो. देवा, आपल्या अनुपस्थितीमध्ये आम्ही विपथगामी आणि मूर्ख बनलो आहोत. म्हणजे आम्ही सगळे आमचा मार्ग सोडून भरकटलोय, काही करतोय, वाटेल तसं आम्ही करतो आहे. चत्वारी शुंडात्रयो अस्य पादा हे द्विशीर्षे सप्तहस्तासो अस्य त्रिधा बद्धो वृषभो रोरवीती महादेवो मर्त्यान आविशेष. हे ऋग्वेदात त्याच्याबद्दलचं वर्णन आहे. आपणच आमचा परम आश्रय आहात. आम्हा सन्मार्ग सांगण्याची कृपा करावी. देवांची स्तुती ऐकून प्रजापालक धर्म संतुष्ट झाला आणि वृषभावर आरूढ झालेल्या धर्माचे मन प्रसन्न झाले. त्याने आपल्या शांतरूप नेत्राने त्यांना सन्मार्ग दाखविला. त्याची केवळ दृष्टी पडताच देव धार्मिक नेत्राने पाहू लागले. एका क्षणात त्यांचे अज्ञान नष्ट झाले आणि ते सद्धर्म संपन्न झाले. असुरांची स्थितीही तशीच झाली. जेव्हा ब्रह्मदेवानी धर्मास म्हटले, धर्मा, आजपासून तुझ्यासाठी त्रयोदशी तिथी निश्चित केली आहे. या तिथीत उपवास करून जो पुरुष तुझी पूजा करील तो पापमुक्त होईल. धर्मा, तुझ्यात मोठे सामर्थ्य आहे. तू या अरण्यात दीर्घकाळ निवास केलास, म्हणून हे अरण्य धर्मारण्य या नावाने विख्यात होईल. 4, 3, 2 आणि 1 चरणाने युक्त होऊन तू कृत, त्रेता आदी युगात लक्षित होशील. पृथ्वी आकाशात राहून तू विश्वाचं रक्षण करशील. तर दिवाळीमध्ये बघा, जेव्हा धन त्रयोदशी असते त्या दिवशी यमदीपदान करायचं असतं आणि 13 दिवे त्याच्या नावानं आपल्या घराच्या बाहेर लावायचे कणकेचे, किंवा एक मोठा दिवा लावायचा, कारण त्याची त्रयोदशी ही तिथी दिलेली आहे. इथे हा उल्लेखाचा आला की आपण हे का करतो, तर ती त्रयोदशी तिथी त्याला दिलेली आहे. असे सांगून लोकपितामह ब्रह्मदेव देव आणि दानव पाहत असतानाच अचानक अंतर्धान पावले. देवांचा शोक दूर झाला. ते वृषभाचा वेश धारण करून केलेल्या धर्माबरोबर आपापल्या लोकात निघून गेले. जो पुरुष त्रयोदशीच्या दिवशी श्राद्ध करताना धर्माच्या उत्पत्तीचा हा प्रसंग पितरांना ऐकवितो, भक्तीने दुधाचे तर्पण करतो, तो देवासह स्वर्गात जाऊन सुखपूर्वक निवास करतो. इथं आपण असं एकंदरीत नवमी तिथीपासून ते त्रयोदशी तिथीपर्यंत सर्व तिथ्या आणि त्या तिथीला कोणाची उत्पत्ती झाली ते पाहिलेलं आहे.